Hello everyone and very good morning and welcome to our YouTube channel that is Concept Builder for UPSC and MPSC. आजचा जो आपला रिलेव्हन्स आहे डेली रिलेव्हंट नोट्स याच्यामध्ये एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने UPSC आणि MPSCचा जो काही नवीन पॅटर्न आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न त्याच्यामध्ये ज्या काही आपण न्यूजपेपरमध्ये न्यूज डिस्कस करणार आहोत तर त्या सिलेबसला कशा पद्धतीने कनेक्टेड वगैरे आहे किंवा त्याचा रिलेव्हन्स सिंगल न्यूज आपण वेगवेगळ्या ठिकाणी GS1 मध्ये प्रिलिम्समध्ये एसेमध्ये किंवा ऑप्शनलमध्ये कशा पद्धतीने यूज करू शकतो आपण ते बघूयात. पहिला आपला टॉपिक आहे पशु औषधी इनिशिएटिव्ह. बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे, सिमिलरली म्हणजे जसं गव्हर्नमेंटने काही दिवसापूर्वी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र तर ह्या औषधी केंद्राच्या अंतर्गत जे काही मेडिसिन्स वगैरे होते ते अफोर्डेबल प्राइसवर म्हणजे जनरिक मेडिसिन्स जे होते ना तर हे सिटिझन्सला क्वालिटी आणि अफोर्डेबल प्राइसवर अवेलेबल होण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, हे इनिशिएटिव्ह स्टार्ट केला होता प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्र. त्याच सिमिलर लाईनवर म्हणजे ह्याच मॉडेलच्या बेसिसवर जे काही वेटरनरी ॲनिमल्स वगैरे आहेत काऊ बफेलो तर त्यांना अफोर्डेबल मेडिसिन्स आणि क्वालिटी मेडिसिन्स अवेलेबल व्हावी त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, पशु औषधी इनिशिएटिव्ह स्टार्ट केलेला आहे. ठीक आहे, तर हा जर इनिशिएटिव्ह बघितला तर दिस इनिशिएटिव्ह इज द पार्ट ऑफ म्हणजे गव्हर्नमेंटचा जो ऑलरेडी एक इनिशिएटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू द लाईव्ह स्टॉक, त्याला आपण काय म्हणूया लाईव्ह स्टॉक हेल्थ अँड डिसीज कंट्रोल प्रोग्राम. तर ह्या इनिशिएटिव्हच्या अंतर्गत हा पशु औषधी इनिशिएटिव्ह लॉन्च करण्यात आलेला आहे. UPSC किंवा अशा प्रकारचे जे काही एक्झाम्स असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्यांचा जर विचार केला तर अशा प्रकारचे जे काही गव्हर्नमेंटचे नवीन इनिशिएटिव्ह जातात त्याबद्दल इनिशिएटिव्ह बद्दल एकतर तो इनिशिएटिव्ह कोणी लॉन्च केलेला आहे किंवा त्या इनिशिएटिव्हचे ऑब्जेक्टिव्ह किंवा एम्स वगैरे काय अशा प्रकारचे क्वेश्चन्स फ्रिक्वेंटली आपल्याला त्या क्वेश्चन्समध्ये किंवा त्या पेपर्समध्ये बघायला मिळतात. ठीक आहे, त्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट गोष्ट आपल्यासाठी हे याच्यामधनं काय आहे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं इथे काय करण्यात आलेलं आहे, जे काही लाईव्ह स्टॉकच्या रिलेटेड जे डिसीजेस आहेत इम्पॉर्टंट डिसीजेस म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना आपण झोनोटिक डिसीज असं म्हणतो, फूट अँड माउथ डिसीज असेल, ब्रुसेलोसिस वगैरे असेल किंवा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड डिसीज असेल किंवा लंपी स्किन डिसीज वगैरे. रिसेंटली हा जो लंपी स्किन डिसीज होता ना हा न्यूजमध्ये होता खूप मोठ्या प्रमाणामध्ये, कारण मोस्ट पार्ट ऑफ द गुजरात आणि महाराष्ट्र याच्यामधनं काय झालं होतं, जे काही बोविन ॲनिमल्स वगैरे होते किंवा कॅटल्स वगैरे होत्या काऊ आणि बफेलो वगैरे तर त्यांना तो अफेक्ट वगैरे झाला. ठीक आहे, आणि फूट आणि माउथ डिसीज जो होता ना तर हा लायनच्या पर्स्पेक्टिव्हनं हा न्यूजमध्ये होता, कारण यांनी काय केलं होतं गिरमधले जे काही लायन्स वगैरे तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अफेक्ट केलं होतं आणि हा व्हायरल आणि फॅटल डिसीज वगैरे आहेत. ठीक आहे, याच्यामुळे काय होते डेथ वगैरे होत असते. त्यानंतर म्हणजे जर याच्यामध्ये जर विचार केला फिल्मच्या पर्स्पेक्टिव्हनं तर याच्या जे काही झोनोटिक डिसीजेस वगैरे असतात पर्टिक्युलरली मग अशा पद्धतीने क्वेश्चन्स वगैरे विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणकोणते डिसीजेस वगैरे आहेत, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी डिफरंट डिसीजेसची लिस्ट प्रोव्हाइड केल्या जाऊ शकते आणि त्यामधनं तुम्हाला असं आयडेंटिफाय करण्यासाठी विचारलं जाऊ शकतं की आयडेंटिफाय द डिसीज असोसिएटेड विथ लाईव्ह स्टॉक्स. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं. त्यानंतर तिसरा एक इम्पॉर्टंट आपल्याला पॉईंट आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं फिल्मच्या पर्स्पेक्टिव्हनं इम्पॉर्टंट आहे, तो आहे इथिनो व्हेटरनरी मेडिसिन्स. बेसिकली इथिनो व्हेटरनरी मेडिसिन्स म्हणजे काय असतात माहिती आहे का, अशा प्रकारच्या मेडिसिन्स किंवा ट्रीटमेंट म्हणा किंवा प्रिव्हेंटिव्ह केअर्स वगैरे म्हणा ज्याच्यामध्ये काय केलं जातं ट्रॅडिशनल नॉलेजचं म्हणा किंवा जे ट्राईब्सच्या रिलेटेड जे नॉलेज वगैरे असेल किंवा फोक्सच्या रिलेटेड जे काही नॉलेज वगैरे असोसिएटेड वगैरे असेल किंवा प्रॅक्टिसेस वगैरे असतील तर त्यांचा यूज करून जे काही व्हेटरनरीचे डिसीजेस वगैरे असतील किंवा कॉमन डिसऑर्डर्स वगैरे असतील तर त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड केला जाते. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल बटर मिल्कचा यूज वगैरे करून जे काही फंगल डिसीजेस वगैरे असतात त्यांना क्युअर केलं जातं. गावाकडे आपण बघितलं असेल कधी कधी काही जे काही स्ट्रे डॉग्स वगैरे असतात त्यांना जर खरूज जर झालेले असेल तर त्या ठिकाणी काय करतात म्हणजे गावाकडचे जे काही आपले जुनी पिढी असते ते काय सांगायची की जी जुनी कढी वगैरे आहे ना तर त्यांच्या अंगाला लावा की जेणेकरून काय होईल की त्यांना इफेक्टिव्ह केअर होईल. आणि हे स्वतः मी ऑब्झर्व सुद्धा केलेलं आहे की अशा प्रकारचे जे काही ट्रीटमेंट वगैरे आहेत ना त्या इफेक्टिव्हली त्यांना क्युअर वगैरे करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बटर मिल्क झालं, त्याच्यानंतर बेल जे फ्रुट्स वगैरे तर त्याचा सुद्धा यूज केला जातो समजा, किंवा हनी वगैरे झालं, टर्मरिक वगैरे म्हणा, जे काही असे अशा प्रकारचे जे काही ट्रॅडिशनल नॉलेज वगैरे आहे तर त्यांच्या ट्रीटमेंटसाठी यूज करणं त्याला काय म्हणतात इथिनो व्हेटरनरी मेडिसिन असं म्हणतात. ठीक आहे, प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं जसं मी तुम्हाला सांगितलं UPSC किंवा अशा प्रकारच्या जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये काय विचारले जातात, ज्या काही नवीन स्कीम्स वगैरे आहेत किंवा इनिशिएटिव्ह वगैरे तर त्या इनिशिएटिव्हचा एकतर ऑब्जेक्टिव्ह वगैरे विचारला जातो किंवा ती स्कीम कोणत्या मिनिस्ट्रीनं चालू केलेली वगैरे त्या पद्धतीने विचारलं जातं. ठीक आहे, तर आताच आपण ह्या स्कीमचं ऑब्जेक्टिव्ह बघितलं की प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्र जे आहेत ना त्याच्या बेसिसवर
व्हेटरनरी जे काही ॲनिमल्स वगैरे तर त्यांना काय प्रोव्हाइड करणं, लो कॉस्टमध्ये जनरिक मेडिसिन्स आणि अफोर्डेबल मेडिसिन्स त्यांना प्रोव्हाइड करणं हा त्याचा इम्पॉर्टंट एम वगैरे आहे. ठीक आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने जर ह्या आर्टिकलचा जर कंटेक्स्ट बघितला, GS3 मध्ये पर्टिक्युलरली ज्यावेळेस आपण एन्व्हायरमेंट आणि बायोडायव्हर्सिटी हा टॉपिक स्टडी करतो, तर त्याच्यामध्ये ना एक डेटा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आपल्या याच्यामध्ये लाईव्ह स्टॉक सेन्ससच्या रिलेटेड. हा डेटा जो आहे हा 2019चा डेटा आहे. पर्टिक्युलरली ज्यावेळेस आपण लाईव्ह स्टॉकच्या रिलेटेड क्वेश्चन्स वगैरे लिहितो किंवा त्यांचं जे काही रिसेंटली काय झालं होतं, झोनोटिक डिसऑर्डरच्या रिलेटेड क्वेश्चन्स वगैरे आला होता UPSCला 2-3 वर्षापूर्वी. तर अशा प्रकारच्या क्वेश्चन्समध्ये आपण काय करू शकतो, ह्या डेटाचा वगैरे यूज करू शकतो की इंडियामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाईव्ह स्टॉकचं पॉप्युलेशन्स वगैरे आहे आणि ते पॉप्युलेशन्स अशा प्रकारच्या झोनोटिक डिसऑर्डरला कशा पद्धतीनं व्हलनरेबल वगैरे आहे, तर डेटामध्ये आन्सरायटीमध्ये सबस्टॅन्शिएशन करण्यासाठी ह्या डेटाचा वगैरे यूज केला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चर आणि इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हने जर विचार केला, म्हणजे लाईव्ह स्टॉक जे आहे ना, हे वन ऑफ द मेन बॅकबोन असल्यासारखं आहे रुरल इकॉनॉमीचं. ठीक आहे. आणि रुरल इकॉनॉमीचं बॅकबोन असल्यामुळे हे काय करतं माहिती आहे का, की त्यांच्या लाईव्हलीहूडसाठी अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करतं. म्हणजे त्यांच्यामधनं जे काही प्रोडक्ट्स वगैरे अवेलेबल होणार आहेत, फॉर एक्झाम्पल मिल्क वगैरे असेल किंवा ह्या मिल्कपासून जे काही आपल्याला बाय प्रोडक्ट्स वगैरे मिळत असतील, बटर वगैरे असेल, ठीक आहे, किंवा घी वगैरे असतील, तर अशा पद्धतीने ते काय करतं की त्यांना लाईव्हलीहूडच्या ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड वगैरे करत असतं. ठीक आहे. मग ह्या अशा प्रकारच्या ज्या काही स्कीम्स वगैरे आहेत गव्हर्नमेंटच्या स्कीम, ज्या व्हेटरनरी ॲनिमलला त्यांना हेल्दी राहण्यासाठी मदत करतात आणि त्याच्यामुळं जे काही आपलं सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह वगैरे आहे विथ रिस्पेक्ट टू द रुरल इकॉनॉमी म्हणा किंवा त्यांना सस्टेन वगैरे करणं किंवा अशा प्रकारचे जे काही सेकंडरी फार्म रिलेटेड ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत, तर त्याच्यामधनं काय करणं की फार्मर्सचं इन्कम डबल करणं, ह्या पर्स्पेक्टिव्हला सुद्धा तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारच्या ज्या स्कीम्स वगैरे ना त्यांना ते कनेक्ट वगैरे करू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे. बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे, सध्याची जी डिलिमिटेशन्स कमिशनची जी काही एक्सरसाइज वगैरे चालू होणार आहे, तर त्याच्या रिलेटेड हे आर्टिकल आहे. याच्यामध्ये ना आपण काय केलेलं आहे, 2 आर्टिकलला याच्यामध्ये कंबाईन केलेलं आहे. एक तर हे इंट्रोडक्शन आलेलं आणि दुसरं गोष्ट म्हणजे काय की सुहास पळशीकर यांचं खूप छान आर्टिकल आलेलं आहे, सीज द डिलिमिटेशन नावाचं. ते सुद्धा आपण याच्यामध्ये काय करण्यात आलेले कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये करण्यात आलेले. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं विथ रिस्पेक्ट टू द डिलिमिटेशन्स आपण जर बघितलं तर आपल्याला काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, ही जी डिलिमिटेशनची प्रोसिजर वगैरे होती आफ्टर इंडिपेंडन्स, म्हणजे असं सांगण्यात आलं होतं की आफ्टर इंडिपेंडन्स प्रत्येक सेन्सस झाल्यानंतर ते आपण काय करणार आहोत, डिलिमिटेशनची एक्सरसाइज त्याच्यानंतर कंडक्ट करणार आहोत. पण 1971ला म्हणजे ज्यावेळेस ही 1951, 1961 आणि 1971 ह्या 3 कॉन्झिक्युटिव्हली काय झालं की डिलिमिटेशनच्या एक्सरसाइज कंडक्ट झाल्या. पण 1977ला म्हणजे ज्यावेळेस इमर्जन्सी 1976 आणि 1977ला इमर्जन्सी लावली आणि ह्या इमर्जन्सीमध्ये पॉप्युलेशन कंट्रोल मेजर्स अप्लाय करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, ही जी डिलिमिटेशनची एक्सरसाइज आहे त्यांना काय केलं होतं, फ्रीज केलं होतं. ठीक आहे. तर त्याच्या रिलेटेड 2 इम्पॉर्टंट जे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहेत, एक तर 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आणि त्यानंतर 2001ला सुद्धा त्यांनी काय केलं होतं, 82nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनुसार ही जी डिलिमिटेशनची एक्सरसाइज आहे ही फर्दर एक्सटेंड केली होती अप टू द 2026, म्हणजे 2026 नंतर येणारी जी पहिली जनगणना असेल म्हणजेच 2031 जनगणना, याच्यानंतर काय करणार आहोत, ज्या काही मतदारसंघ वगैरे आहेत किंवा ज्या काही कॉन्स्टिट्युन्सी वगैरे तर त्यांचं रिॲडजस्टमेंट करणार आहोत असं त्या ठिकाणी 82nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटमध्ये सांगितलं होतं. तर ह्या 2 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट एकतर इम्पॉर्टंट आहेत एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं. सिमिलरली याच्या रिलेटेड जे काही कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स वगैरे आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत, फॉर एक्झाम्पल आर्टिकल 81 असेल, तर बेसिकली हे आर्टिकल 81 काय सांगतं की कंपोजिशन ऑफ लोकसभा. त्यानंतर आर्टिकल 82 वगैरे असेल. आर्टिकल 82चा पर्पज बघितला तर हे पार्लमेंटच्या रिलेटेड जे काही कॉन्स्टिट्युशन्स वगैरे आहेत किंवा मतदारसंघ आहेत तर त्यांचं डिलिमिटेशन्स करणं. सिमिलरली आर्टिकल 170 काय सांगतं, ऑन म्हणजे ज्या काही सिमिलरली जे काही डिलिमिटेशन्स वगैरे असतील स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज मधलं तर त्यांचं काय करणं, रिॲडजस्टमेंट करणं, हे आर्टिकल 170 मध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर आर्टिकलमध्ये दुसरे काही आर्टिकल मेन्शन करण्यात आले म्हणजे काय की आर्टिकल 330 टू आर्टिकल 332. तर याचा रिलेव्हन्स किंवा कंटेक्स्ट जो काय आहे की हे विथ रिस्पेक्ट टू द रिझर्वेशन ऑफ सीट, म्हणजे ह्या वेगवेगळ्या प्रकारचे डिलिमिटेशन झाल्यामुळे किंवा नवीन कॉन्स्टिट्युन्सी क्रिएट झाल्यामुळे, मतदारसंघ क्रिएट झाल्यामुळे रिझर्वेशनच्या सीट्समध्ये सुद्धा त्याच्यामध्ये काय होणार आहे की वाढ होणार आहे, हा सुद्धा त्याच्यामध्ये कंटेक्स्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणून एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी महत्वाचं आहे काय, एक तर आर्टिकल 81 ते कंपोजिशन ऑफ लोकसभा बद्दल सांगतं, आर्टिकल 82 पार्लमेंटचे जे काही डिलिमिटेशन्स ऑफ कॉन्स्टिट्युन्सीज वगैरे तर सीट त्याच्याबद्दल सांगतं. त्याच्याच बेसिसवर आर्टिकल 170 आहे, हे स्टेट असेंब्लीमध्ये काय सांगतं की डिलिमिटेशन सांगतं. आणि त्यानंतर आर्टिकल 332 आर्टिकल 332 हे रिझर्वेशन ऑफ सीट याच्याबद्दल सांगतं. ठीक आहे. त्यानंतर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्याला
हे जे काही डिलिमिटेशन कमिशन आहे त्याच्याबद्दल सुद्धा बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची आहे. म्हणजे त्यांचा इम्पॉर्टंट रोल काय आहे किंवा कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट वगैरे काय किंवा त्यांचं कंपोजिशन्स वगैरे काय, तर हे आपल्याला बघायचे. सुरुवातीच्या काही दिवसामध्ये ज्यावेळेस आपण 3-4 दिवसापूर्वी हा इश्यू डिस्कस केला होता त्याच्यामध्ये डिटेलमध्ये त्याचं कंपोजिशन्स वगैरे बघितलं होतं. यांची जी काही कमिशनर्स वगैरे असतात त्यांची अपॉइंटमेंट कोण करत असतं, प्रेसिडेंट वगैरे करत असतं, ठीक आहे. आणि यांची जी काही ऑर्डर वगैरे असते ते आपण कोर्टमध्ये किंवा कोणत्या सुप्रीम कोर्ट म्हणा किंवा हायकोर्टमध्ये म्हणा त्या ठिकाणी चॅलेंज वगैरे करू शकत नाही. यांच्या जर मेंबरचं जर कंपोजिशन बघितलं तर याच्यामध्ये जे काही चीफ इलेक्शन कमिशनर वगैरे किंवा त्यांचे जे मेंबर्स वगैरे असतात तर त्यांचा याचा समावेश असतो, किंवा जे काही रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ इंडिया वगैरे असतात तर त्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश केला जातो, ठीक आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं हे जे काही आर्टिकल आहे म्हणजे याचा कंटेक्स्ट जसं तुम्हाला मी सांगितलं, आपले जे होम मिनिस्टर ऑनरेबल होम मिनिस्टर अमित शहा यांनी काय काय सांगितलं होतं की 2026 नंतर आपण काय करणार आहोत, डिलिमिटेशनची एक्सरसाइज कॅरीड आउट करणार आहोत. तर त्या कंटेक्स्टमध्ये साऊदर्न आणि नॉर्दर्न म्हणजे साऊथ इंडियामधले जे काही स्टेट्स वगैरे आहेत आणि नॉर्दर्न इंडियामधले जे काही स्टेट्स वगैरे तर त्यांच्यामध्ये एक म्हणजे डिबेट क्रिएट झालेलं आहे. ह्या डिबेटचं मूळ ओरिजिन बेसिकली काय असणार आहे, कारण हे जे काही डिलिमिटेशन असणार आहे किंवा नवीन जे मतदारसंघ याच्यामध्ये क्रिएट केले जाणार आहेत तर ते कशाच्या बेसिसवर आहेत, तर त्याचं बेसिस आहे पॉप्युलेशन्स, ठीक आहे. रिसेंटली काय झालं माहिती का की जे साऊदर्न इंडियन स्टेट आहेत तर त्यांनी इफेक्टिव्ह पॉप्युलेशन कंट्रोल जे काही मेजर्स आहेत ते इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट केले, त्याच्यामुळे त्यांचं जे काही पॉप्युलेशन आहे हे कम्पॅरेटिव्ह टू द नॉर्दर्न स्टेट आहेत त्यांच्या प्रमाणामध्ये ते वाढलेलं नाही, ठीक आहे. तर त्यांना अशी भीती आहे, म्हणजे साऊदर्न स्टेटला अशी भीती आहे की याच्यामधनं जे काही सीटचं रिॲडजस्टमेंट होणार आहे तर त्याच्या बदल्यामध्ये साऊदर्न स्टेटला सीट्स कमी प्रमाणामध्ये मिळणार आहेत आणि ऑटोमॅटिकली ज्यावेळेस ह्या सीट्सचं प्रमाण कमी असणार आहे तर त्यांचा जो काही व्हॉइस वगैरे तर हा सुद्धा याच्यावर काही इम्पॅक्ट वगैरे होईल. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय की जे काही पॉलिटिकल अजेंडा वगैरे आहेत म्हणजे नॅशनल पार्टी जे आहेत बीजेपी वगैरे त्यांचा स्वतःचा पॉलिटिकल अजेंडा फुलफिल करण्यासाठी अशा प्रकारचे काही जे काही रिॲडजस्टमेंट आहे ते करण्याचा प्रयत्न वगैरे करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की अननेसेसरीली म्हणजे चांगल्या गोष्टींचा फायदा म्हणजे निगेटिव्ह प्रमाणामध्ये कशा पद्धतीने होऊ शकतो त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. म्हणजे साऊदर्न स्टेटनं व्यवस्थितरित्या पॉप्युलेशन कंट्रोलचे मेजर्स इम्प्लिमेंट केल्यामुळं त्यांना नुकसान होणार आहे, कारण त्यांचं जे काही रिप्रेझेंटेशन आहे ते काय होणार आहे, ऑटोमॅटिकली कमी वगैरे होणार आहे. आणि हे रिप्रेझेंटेशन कमी झाल्यामुळे काय होईल की स्टेट असेंब्लीमधलं रिप्रेझेंटेशन कमी झालं की ऑटोमॅटिकली त्यांच्यामधनं जे काही राज्यसभेमध्ये जे काही मेंबर्स निवडून वगैरे जाणार आहेत त्यांचं सुद्धा रिप्रेझेंटेशन काय होणार आहे की कमी होणार आहे. आणि नॅशनल इश्यू मधला त्यांचा जो काही से वगैरे असेल किंवा त्यांचं जे काही म्हणणं वगैरे असेल तर त्याचा जो इम्पॅक्ट वगैरे आहे पॉलिटिकल इम्पॅक्ट त्याच्यामधनं अफेक्ट होणार आहे. ह्या इश्यूमुळे काय झालेलं आहे बेसिकली नॉर्दर्न आणि साऊदर्न स्टेट याच्यामध्ये फेडरलिझमचा इश्यू किंवा चॅलेंज जो आहे तो क्रिएट झालेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं सेकंड डायमेन्शन जो आपला कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स वगैरे आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आले होते आणि गव्हर्नन्सच्या रिलेटेड इश्यू फॉर एक्झाम्पल काय की कंपोजिशन ऑफ जे काही आर्टिकल्स वगैरे असतील आर्टिकल 81, 82, 170 त्यानंतर 330 ते 332 वगैरे हे फ्रीज झाल्यामुळे काय होईल की याच्यामध्ये जो काही डेमोक्रॅटिक रिप्रेझेंटेशनचा एका साईडला डेमोक्रॅटिक रिप्रेझेंटेशन आणि दुसऱ्या साईडला फेडरलिझमचा जो काही इश्यू वगैरे आहे तो काय होईल याच्यामधनं क्रिएट वगैरे. जसं मी तुम्हाला सांगितलं साऊदर्न स्टेटचा जो काही त्यांचा से आहे किंवा त्यांचा नंबर ऑफ जे काही रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते ऑटोमॅटिकली कमी झाल्यामुळं फेडरलिझमवर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट वगैरे होऊ शकतो ज्यावेळेस युनिलॅटरली नॉर्दर्न स्टेट्स म्हणा किंवा ते जे डिसिजन्स वगैरे घेतील तर त्यावेळेस, ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये आर्टिकलमध्ये एक्झॅक्टली सांगण्यात काय आलेलं आहे म्हणजे वे फॉरवर्ड सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे की ही जी डिबेट वगैरे आहे तर याला नॉर्थ किंवा साऊथ कन्फ्लिक्ट न बघता जो आपला काही गव्हर्नन्स आणि फेडरलिझमचा इश्यू आहे तर त्याला लार्जर पर्स्पेक्टिव्ह या ठिकाणी त्याला बघण्याची गरज आहे. त्यानंतर याला अशा प्रकारचे जे काही इश्यूज वगैरे तर त्यांना जो अप्रोच असला पाहिजे हा कन्सेन्सस ड्रायव्हन असला पाहिजे, ज्यावेळेस म्हणजे व्यवस्थितरित्या कन्सल्टेशन करूनच त्याच्यावर जो काही तोडगा वगैरे तो काढला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की प्रत्येक स्टेटचं म्हणणं किंवा जे काही कोऑपरेशन्स वगैरे आहेत जे काही मेजर स्टेक होल्डर्स वगैरे आहेत तर त्यांचं सुद्धा याच्यामध्ये कन्सल्टेशन्स इम्पॉर्टंट वगैरे आहे. म्हणजे इन्स्टेड ऑफ वरून सेंट्रल गव्हर्नमेंट करणं एखादी पॉलिसी लादण्यापेक्षा बॉटम अप अप्रोच जो म्हणतो ना आपण समजा 73rd आणि 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटचा जो काही ऑब्जेक्टिव्ह वगैरे होता तर तो सुद्धा काय होईल की अशा पद्धतीने कन्सल्टेशन किंवा कन्सेन्सस ज्यावेळेस आपण क्रिएट करतो किंवा ते ड्रिव्हन करतो तर त्याचा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह याच्यामधनं फुलफिल होतो. आणि जे काही इंडियाचे जे काही ऑब्जेक्टिव्ह वगैरे आहेत कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचे, ठीक आहे, ते सुद्धा याच्यामधनं काय होतात की जस्टिफाय होण्यासाठी प्रयत्नशील असतात, ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन विचार केला म्हणजे ह्या जर डिलिमिटेशन कमिशनच्या किंवा हा विथ रिस्पेक्ट टू द इश्यू ऑफ डिलिमिटेशन याचा जर ब्रॉडर कंटेक्स्ट जर विचार केला इट इज एक्सपेक्टेड टू दॅट द क्वेश्चन्स विल डेफिनेटली कम इन अपकमिंग UPSC मेन्स एक्झामिनेशन 2025. कारण हा जो कंटेक्स्ट आहे ना
तर हा खूप मोठा कंटेक्स्ट आहे, कारण याच्यामध्ये एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिबेट क्रिएट झालेला आहे. आणि डिबेट एक तर ही पॉलिटिकल डिबेट आहे, दुसरी गोष्ट म्हणजे काय, कॉन्स्टिट्युशनल सुद्धा डिबेट आहे. त्यानंतर गव्हर्नन्सच्या रिलेटेड आणि फेडरलिझमच्या रिलेटेड इश्यू सुद्धा याच्यामध्ये आहे. त्यामुळं ज्यावेळेस आपण युपीएससी 2025चा विचार करतो त्याच्यामध्ये 100% चान्सेस वगैरे की अशा प्रकारचे इश्यू किंवा क्वेश्चन्स वगैरे तुम्हाला GS2 मध्ये त्यावेळेस बघायला भेटतील. ठीक आहे. क्वेश्चनचा जर विचार केला मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह, तर आपण अशा प्रकारचे क्वेश्चन प्रेडिक्ट करू शकतो की आर्टिकलमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की काही पॉलिटिकल आणि कॉन्स्टिट्युशनल चॅलेंजेस वगैरे आहेत, जी काही डिलिमिटेशनची एक्सरसाइज आहे ती आता कॅरिड आउट होणार त्याच्याबद्दल, आणि अशा प्रकारचे जे काही इश्यूज किंवा चॅलेंजेस ते कशा पद्धतीनं ऍड्रेस केले जावे, किंवा जे काही फेडरलिझमचा मी तुम्हाला सांगितलं फेडरलिझम आणि डेमोक्रेटिक रिप्रेझेंटेशनचा जो इश्यू आहे तो कशा पद्धतीने ऍड्रेस केला जावा, तर तुम्ही त्या ठिकाणी सजेस्ट करा. अशा प्रकारचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. मेन्स आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स आणि केस स्टडी लिहिण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की तामिळनाडूचं जे काही पॉलिटिकल इनिशिएटिव्ह वगैरे ते त्यांनी कशा पद्धतीने अपोजिशन्स वगैरे त्या ठिकाणी केलेलं आहे, किंवा कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क किंवा पॉप्युलेशन कंट्रोलचे रिलेटेड जे काही मेजर्स वगैरे होते त्याचा इम्पॅक्ट नॉर्दर्न आणि साऊदर्न स्टेटवर कशा पद्धतीने झाला, म्हणजे साऊदर्न स्टेटचं जर बघितलं तर तो निगेटिव्ह पद्धतीने झाला, आणि जर नॉर्दर्न स्टेटचा जर विचार करण्यात आला तर तो कशा पद्धतीने पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला. ठीक आहे. तर आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला मेन्शन करण्यासाठी ह्या केस स्टडी तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे. बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे, न्यूजपेपरमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं एडिटोरियल पेजवर वर्ल्डली वाईज नावाचा एक कॉलम येतो, त्याच्यामध्ये काय केलं जातं, इम्पॉर्टंट जे काही कोटेशन्स वगैरे ते सुद्धा एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहेत, आपण ते बघूया. आजचं जे काही कोटेशन आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, देर इज अ नो फ्रीडम ऑफ रिलिजन विदाउट गव्हर्नमेंट दॅट इज अ फ्री फ्रॉम रिलिजन. म्हणजे एक्झॅक्टली याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आपले जे काही GS1 ज्याच्यामध्ये इंडियन सोसायटी आणि सेक्युलरिझमचा जो आपला पार्ट आहे, सिमिलरली GS2 ज्याच्यामध्ये पॉलिटी आणि गव्हर्नन्सचा जो आपला पार्ट येतो, त्याच्यानंतर SHR रिलेटेड सुद्धा आपण काय करू शकतो, अशा प्रकारच्या टॉपिक्सला कनेक्ट वगैरे करू शकतो. ठीक आहे. आपण जर बघितलं एक्झॅक्टली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे, जोपर्यंत स्टेट हे फ्री फ्रॉम रिलिजन नसतं, म्हणजे सेक्युलर नसतं, ठीक आहे, तोपर्यंत काय की गव्हर्नमेंट सुद्धा किंवा जे काही सिटीजन्स वगैरे तर ते सुद्धा फ्रीली फ्रीडम ऑफ रिलिजनचा ज्यांचा काही राईट वगैरे आहे तो फ्रीली एन्जॉय करू शकत नाही. या आर्टिकलचा कंटेक्स्ट वगैरे आहे. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपण जर बघितलं तर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे, युनिव्हर्सल टॉपिक आहे, आणि मल्टिपल ठिकाणी आपण अशा प्रकारचे जे काही टॉपिक्स वगैरे असतात तर त्यांचा यूज करू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं फॉर एक्झाम्पल GS1 मध्ये इंडियन सोसायटी आणि सेक्युलरिझमच्या आतमध्ये सुद्धा आपण या टॉपिकचा कंटेक्स्ट त्यांना अलाइन करू शकतो. म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे स्टेटच्या रिलेटेड सेक्युलरिझमच्या रिलेटेड जे काही आर्टिकल्स मेन्शन करण्यात आलेले आहेत विथ रिस्पेक्ट टू द रिलिजन, दॅट इज इन बिटवीन आर्टिकल 25 टू आर्टिकल 28. ठीक आहे. तर हे काय सजेस्ट करतात की फ्रीडम ऑफ रिलिजन सजेस्ट करतात. इंडियाचा ज्यावेळेस आपण सेक्युलरिझमचा ज्यावेळेस विचार करतो तर इंडियाचं हे जे मॉडेल आहे ना, तर हे वेस्टर्न मॉडेलपेक्षा डिफरंट मॉडेल आहे. ठीक आहे. इंडियन मॉडेल बेसिकली काय करतं की सेपरेशन ऑफ प्रिन्सिपल डिस्टन्स हे मॉडेल यूज करतं. सेपरेशन ऑफ प्रिन्सिपल डिस्टन्स हा इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहे, तुम्ही लक्षात ठेवा. प्रिन्सिपल डिस्टन्स हे जे प्रिन्सिपल डिस्टन्स मॉडेल नंतर हे बेसिकली कोण सांगितलं होतं, जे काही पॉलिटिकल थिंकर्स आहेत राजीव भार्गवा, PSRच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा यांचा खूप मोठा कंटेक्स्ट आहे किंवा इम्पॉर्टन्स वगैरे आहे. ठीक आहे. तर त्यांनी हे मॉडेल सांगितलं होतं प्रिन्सिपल डिस्टन्सचं मॉडेल, आणि त्यांचं म्हणणं काय होतं, इंडियाचं जे काही मॉडेल आहे सेक्युलरिझमचं प्रिन्सिपल डिस्टन्स मॉडेल, तर हे वेस्टर्न जे मॉडेल आहे ना तर त्याच्यापेक्षा वेगळं आहे. तर हे कसं वेगळं आहे, वेस्टर्न मॉडेल बेसिकली काय असतं माहितीये का, हे स्टेट आणि रिलिजन याच्यामध्ये ना स्ट्रिक्ट सेपरेशन किंवा डिफरन्शिएशन मेंटेन करण्याचा प्रयत्न करतं स्टेट आणि रिलिजन. त्याच्याच विरुद्ध साईडला इंडियन मॉडेलचा जर विचार केला तर त्या ठिकाणी स्टेट आणि रिलिजन जे असतात ना तर हे ऑन द बेसिस ऑफ प्रिन्सिपल, म्हणजे इश्यू बेस सेक्युलरिझम आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर ॲट्रॉसिटीज म्हणा किंवा जे काही कम्युनिटीज वगैरे आहेत, फॉर एक्झाम्पल SC कम्युनिटी असेल किंवा ST कम्युनिटी असेल किंवा अदर काही ज्या काही बॅकवर्ड क्लासेस वगैरे असतील, तर त्यांच्या रिलेटेड ज्या काही रिलिजियस प्रॅक्टिसेस वगैरे आहेत, ह्या रिलिजियस प्रॅक्टिसेसमध्ये ज्या काही हिस्टॉरिकल प्रॅक्टिसेस वगैरे तर त्यांच्यामध्ये जे काही मॉडिफिकेशन झालेले, तर ह्या काही प्रॅक्टिसेस वगैरे आहेत ना या सोसायटीला ऑन लार्जर स्केल काही घातक प्रॅक्टिसेस वगैरे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या काही सती प्रॅक्टिसेस वगैरे होत्या तर हे वुमनच्या पर्स्पेक्टिव्हनं अतिशय डेरोगेटरी प्रॅक्टिसेस वगैरे होत्या. मग अशा प्रकारच्या ज्या काही प्रॅक्टिसेस वगैरे असतात ज्या रिलिजनशी असोसिएटेड वगैरे असतात, तर त्यावेळेस काय करतं माहितीये का, ज्या लार्जर सोसायटीचा जो इंटरेस्ट आहे त्याला हार्म्स करत असतात त्या ठिकाणी स्टेट काय करत असतं, इंटरफेअर करत असतं. त्याच मॉडेलला काय म्हणतात माहितीये का, प्रिन्सिपल डिस्टन्स मॉडेल असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला की इंडियाचं मॉडेल आणि जे काही
वेस्टर्न कंट्रीचं मॉडेल आहे ते कशा पद्धतीने आहे, म्हणजे ज्या ठिकाणी रिलिजनच्या प्रॅक्टिसेस, ज्या एक्सप्लॉटेटिव्ह प्रॅक्टिसेस वगैरे आहेत किंवा ह्युमनच्या हेल्थला म्हणा किंवा त्यांच्या मॉरलिटी म्हणा ज्या धोका निर्माण करतात, अशा प्रॅक्टिसेसमध्ये स्टील काय करत असतं, इंटरफेअर करत असतं. फॉर एक्झाम्पल सतीच्या रिलेटेड प्रॅक्टिसेस किंवा रिसेंटली आपण बघितलं देवदासीच्या रिलेटेड प्रॅक्टिसेस, म्हणजे टेम्पलच्या रिलेटेड जे काही असोसिएटेड वगैरे त्यांना गर्ल्सला त्यांना डोनेट केलं जायचं टेम्पल्सच्या साठी, तर ते सुद्धा ह्या प्रॅक्टिसेस ह्या काय करतं, गव्हर्नमेंट काय करतं त्या ठिकाणी इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करतं. ठीक आहे. त्यानंतर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर आपण क्वेश्चन बघितला तर पॉसिबल क्वेश्चन आपल्याला याच्यामध्ये कसा मिळू शकतो की एक्झामाइन द रोल ऑफ सेक्युलरिझम इन एन्शुरिंग रिलिजियस फ्रीडम इन इंडिया, म्हणजे रिलिजियस फ्रीडम एन्शुअर करण्यासाठी किंवा त्यांचे जे काही राईट्स वगैरे आहेत अंडर कॉन्स्टिट्यूशन जे आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत अंडर आर्टिकल 25 to 28, तर ते एन्जॉय करण्यासाठी जे काही सेक्युलरिझमचं प्रिन्सिपल आहे ते कशा पद्धतीने इम्पॉर्टंट रोल प्ले करतं इन कंटेक्स्ट ऑफ इंडिया ते मेन्शन करा. तर अशा प्रकारच्या आन्सर्समध्ये तुम्ही काय करू शकता. आणि इंडियन मॉडेल ऑफ सेक्युलरिझम इज डिफरंट फ्रॉम वेस्टर्न मॉडेल, म्हणजे कशा पद्धतीनं इंडियाचं जे काही मॉडेल आहे सेक्युलरिझमचं ते वेस्टर्न मॉडेलपेक्षा वेगळं आहे किंवा डिफरंट वगैरे आहे. तर तुम्ही अशा प्रकारच्या क्वेश्चन्समध्ये मी जसं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं देवदासी सिस्टम वगैरे असेल किंवा सती सिस्टम वगैरे असेल किंवा त्यांचे जे काही मॉरलिटी रिलेटेड प्रिन्सिपल्स वगैरे असतील किंवा त्यांचे ओव्हरऑल डेव्हलपमेंट वगैरे असेल, आणि सिमिलरली स्ट्रिक्ट सेपरेशन मॉडेल आणि प्रिन्सिपल डिस्टन्स मॉडेल जे तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता, मेन्शन्स वगैरे करू शकता. त्यानंतर ज्यावेळेस आपण हा इश्यू GS2च्या पर्स्पेक्टिव्हनं स्टडी करतो, GS2 मध्ये आपल्याला पॉलिटी आणि गव्हर्नन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं हा इश्यू आपण स्टडी करू शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये सेक्युलरिझमच्या रिलेटेड इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे काही इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्टिकल 14 वगैरे असेल, राईट टू इक्वॅलिटी बिफोरला. त्यानंतर आर्टिकल 15 असेल, नो डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन द रिलिजन. त्यानंतर आर्टिकल 25 to 28, इन बिटवीन आर्टिकल 25 to 28 त्याच्यामध्ये फ्रीडम ऑफ रिलिजन मेन्शन करण्यात आलेले आहे. आणि सिमिलरली आर्टिकल 45 त्याच्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड मेन्शन करण्यात आलेले आहे, आणि हे कशामध्ये येतं, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे. हे आर्टिकल इम्पॉर्टंट सुद्धा प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट, कारण डायरेक्टली तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स वगैरे त्या ठिकाणी विचारू शकतात की विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल आर डायरेक्टली अँड एक्सप्लिसिटली असोसिएटेड विथ सेक्युलरिझम म्हणून. ठीक आहे. मग त्या ठिकाणी आर्टिकल 14, आर्टिकल 15, आर्टिकल 25, 28 किंवा आर्टिकल 44 जर त्या ठिकाणी ऑप्शन्स वगैरे असतील तुम्ही काय करू शकता, त्याला टिक डाऊन करू शकता. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह ज्यावेळेस आपल्याला म्हणजे बेसिकली हा सेक्युलरिझमचा जो टॉपिक आहे ना, हा अतिशय इम्पॉर्टंट आणि बेसिक टॉपिक आहे. GS1 मध्ये, GS2 मध्ये किंवा SA मध्ये सुद्धा याचा रिलेव्हन्स वगैरे आहे. त्यामुळं डायमेन्शन्स प्रोव्हाइड करताना तुम्ही तुमचं जे काही कॉन्स्टिट्यूशनल किंवा पॉलिटिकल डायमेन्शन्स वगैरे आहे तर त्या रिलेटेड तुम्ही हे आर्टिकलचा मेन्शन्स वगैरे आर्टिकल 14, 15, 25 to 28 आणि आर्टिकल 44 त्या ठिकाणी मेन्शन्स वगैरे करू शकता. त्यानंतर डिफरंट सुप्रीम कोर्टचे जजमेंट जर आपण बघितले, फॉर एक्झाम्पल केशन ऑन द भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला केस असेल किंवा SR बोम्मई केस वगैरे असेल 1994 ची, तर याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनं सुद्धा काय सांगितलेलं आहे, सेक्युलरिझम जो आहे ना हा इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा बेसिक स्ट्रक्चरचा एक पार्ट, इम्पॉर्टंट पार्ट सुद्धा आहे. ठीक आहे. त्यानंतर एसे पेपरचा जर आपण कंटेक्स्ट बघितला तर म्हणजे डिफरंट जे टॉपिक्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय रिलिजन अँड सेक्युलरिझम गो हँड इन हँड. त्याच्यानंतर फ्रीडम ऑफ, जसं हे जे कोटेशन्स वगैरे आहे, देर इज अ नो फ्रीडम ऑफ रिलिजन विदाउट गव्हर्नमेंट दॅट इज अ फ्री फ्रॉम रिलिजन, किंवा फ्रीडम ऑफ रिलिजन इज पॉसिबल ओनली वेन स्टेट इज अ फ्री फ्रॉम रिलिजियस इन्फ्लुएन्स, किंवा चॅलेंजेस ऑफ रिलिजियस न्यूट्रलिटी इन द डायव्हर्स डेमोक्रेसी. अशा प्रकारचे ज्यावेळेस टॉपिक्स वगैरे येतात किंवा तुम्हाला एसे मध्ये ज्यावेळेस डायमेन्शन्स वगैरे मेन्शन्स वगैरे करायचे असतात, तुम्ही काय करू शकता, हे या ठिकाणी जे कोर्ट्स वगैरे मेन्शन्स करण्यात आलेलं आहे, किंवा इंडियन सेक्युलरिझम हे वेस्टर्न सेक्युलरिझम पेक्षा कशा पद्धतीने डिफर वगैरे आहे तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन्स करू शकता. ब्रॉड स्केलवर या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, जे काही डिफरंट सेक्युलरिझमचे मॉडेल्स आहेत वर्ल्डमध्ये, इंडियामधलं म्हणा, त्यानंतर फ्रान्समधलं, USA मधलं आणि टर्कीमधलं या ठिकाणी मेन्शन्स करण्यात आलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, वेस्टर्न सेक्युलरिझम हे स्ट्रिक्ट सेपरेशन फॉलो करतं. ठीक आहे. म्हणजे जसं फ्रान्सचा जर विचार केला तर याच्यामध्ये काय की स्ट्रिक्ट सेपरेशन बघायला मिळतं. USA जर विचार केला तर याच्यामध्ये काय की सेपरेशन ऑफ चर्च आणि स्टेटचं आपल्याला बघायला मिळतं, आणि त्याच्यामध्ये काय कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन सुद्धा या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले आहेत. टर्कीचा जर विचार केला तर हे जे काही क्रेमलिस्ट मॉडेल जे किंवा क्रेमलिस्ट सेक्युलरिझम त्यांना म्हणतात, तर रिसेंटली ते चेंज होते. त्याच्यामध्ये जे काही पॉलिटिकलचा इन्फ्लुएन्स म्हणजे पॉलिटिकल पर्सनॅलिटीचा इन्फ्लुएन्स झाल्यामुळे त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने चेंजेस वगैरे होते. ठीक आहे. तर हे सुद्धा आपल्याला याच्यामधनं बघायला मिळतं. आणि रिसेंटली जे काही एक्झाम्पल्स वगैरे त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आले, की स्टडीज किंवा केस स्टडीज आपण त्याला म्हणूया, की त्यांचा जो काही इंटरफेरन्स वगैरे आहे, म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड लॉ इम्प्लिमेंट करण्यासाठी म्हणा, किंवा अँटी कन्व्हर्जन लॉ इम्प्लिमेंट करण्यासाठी म्हणा, की अशा प्रकारच्या जे काही गव्हर्नमेंटचे पॉलिसीज वगैरे आहेत
तर त्यांना सेक्युलरिझमचं जे काही मॉडेल वगैरे आहे ते कशा पद्धतीने इम्पॅक्ट वगैरे होतं, किंवा ते काही डिफरंट रिलिजन्स कम्युनिटीजमध्ये कशा पद्धतीने टेन्शन्स वगैरे क्रिएट करतं, आणि ते टेन्शन्स क्रिएट झाल्यामुळं ओव्हरऑल जे काही इंडियाचं जे काही सेक्युलर फॅब्रिक वगैरे आहे, म्हणजे जसं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं होतं युनिटी आणि डायव्हर्सिटी. ठीक आहे, युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे डायव्हर्सिटी जी काही इंडियाची डायव्हर्सिटी आहे तर त्याच्यामध्येच भारताची युनिटी वगैरे आहे. तर याच्या हे सुद्धा अशा प्रकारचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते काय होतात, गव्हर्नमेंटच्या अशा युनिलॅटरल पॉलिसीवरती इम्पॅक्ट होण्याचे चान्सेस याच्यामध्ये असतात. ठीक आहे, या ठिकाणी आपला आर्टिकल संपलेला आणि त्याचा रिलेव्हन्स संपलेला आहे. जर तुम्हाला आपलं एक्सप्लेनेशन आणि त्याचा जो काही रिलेव्हन्स आहे तो आवडला असेल, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्राबरोबर नक्की शेअर करा. टेलिग्राम ही जी PDF आहे या आर्टिकलची मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करेल, आणि टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक्स असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. थँक्यू सो मच.